हालेलुया, हालेलुया. या बहिणीची साफसा आहे. या बहिणीला 2 महिन्यापासून त्याच्या खूप मनामध्ये वाईट विचार यायचे आणि मनात वाईट विचार आल्यानंतर या बहिणीला मरावंसं वाटायचे. या त्रासासाठी एक बहीण म्हणते की हे त्याच्या मनात विचार असताना, त्यांच्या मनामध्ये चिंता असताना त्या डोकेदुखीचा त्रास व्हायला लागला. तसेच कान देखील खूप दुखायचे. हे बहीण म्हणते 8 दिवस सतत त्यांना डोकेदुखीचा आणि कान दुखीचा त्रास झाला. या कारणामुळे या बहिणीने डॉक्टरांचे इलाज केले, परंतु त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही. या त्रासासाठी या बहिणीने गेल्या शनिवारी केंद्रामध्ये येऊन प्रार्थना करून घेतली. ते प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि तिच्या डोकेदुखीचा त्रास आणि कानदुखीचा त्रास निघून गेला. परंतु या बहिणीच्या डोक्यामध्ये वाईट विचार तसेच होते. हे बहीण म्हणते गेल्या रविवारच्या दिवशी बहीण प्रार्थनेमध्ये हजर होते आणि प्रार्थनेच्या वेळेस प्रधानातून संदेश दिला की कोणीतरी ते बहीण आहे, त्या बहिणीमध्ये खूप चिंता शिरलेली आहे, तिला टेन्शन आहे, प्रभूचा स्पर्श करून तिच्या जीवनात विचार काढून टाकत आहे. हे बहीण म्हणते त्याच वेळी या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि तिच्या डोक्यातले वाईट विचार निघून गेले. त्यापासून बहीण पूर्णपणे बऱ्याच असला काही त्रास होत नाही. म्हणजे बहीण प्रभूचे आभार मानते. पण आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया.